नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार झटपट बनणारी छान रेसिपी धिरडी. तर ही उन्हाळ्यामध्ये बनवतात, कारण की उन्हाळ्यामध्ये आमरस सोबतच हे खातात, त्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये स्पेशल बनवली जाते. तर ह्यासाठी आपल्याला सगळं घरचं साहित्य लागणार आहे. तर यामध्ये आपण 6 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण बेसन घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर सगळे पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धनेपूड, जिरेपूड आणि मीठ चवीनुसार तुम्ही किती घेणार त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आणि हे आपल्याला पीठ थोडं थोडं घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. फेटून घेत असताना आपल्याला वेगळं जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, असं मीडियम आपल्याला करायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, कारण की गोळे होते, त्यामुळे आपल्याला सगळं हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर ही रेसिपी उन्हाळ्यामध्येच करतात, कारण की हे आमरसासोबत खूप छान लागते. तुम्ही एकदा अवश्य करून बघा आणि त्याची टेस्ट कशी लागते ते मला सांगा. आणि मी ही पूर्ण माहिती लिहून देणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला तिथं पूर्ण माहिती मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. तर तुम्ही नक्कीच मला या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तुम्हाला मनापासून, तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि त्याची चव पण कशी आहे तुम्ही मला सांगू शकता. तर बघा, हे आपण असं छान फेटून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, असं छान फेटून घ्यायचं आहे. बघा, फेटून घेतल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास एक पीठ झाकून ठेवायचं आहे. थोडंसं पीठ भिजते. बघा, असं आपल्याला पीठ कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. मस्त असं फेटून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवू शकतो. असं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे अर्धा तास. त्यानंतर आपण दोशाचा तवा किंवा धिरड्याचा तवा, तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता. आणि आपल्याला असे ही धिरडी करायची आहे तेलावून. तर आधी आपण गोमातेला आपण महत्त्व देतो, त्यामुळे आपण एक गोग्रास काळ म्हणून काढलेला आहे गाईसाठी. असा व्हिडिओ का आला आहे माहिती आहे? स्वतः मी मोबाईल हातात घेऊन मी व्हिडिओ करत आहे, त्यामुळे माझा थोडासा कॅमेरा हलत आहे. हलक्या हाताने करायचं आहे आपल्याला, कारण हे पीठ थोडं सॉफ्ट असते, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे सगळं. जास्त जोरात करायचं नाही. बघू शकता तुम्ही, खूप नाजूक असते. डोसा कसा आपला कडक असते, तुटत नाही, पण हे धिरडी म्हणजे कसं थोडंसं नाजूक असते आणि खायला खूप छान लागते. तुम्ही बघू शकता. आपण जे करतो ते डोसा, पण हे धिरडी म्हणजे लवकर आपण लगेच करू शकतो आपण, असं काही नाही. पण थोडं भिजत घातले तर छान होते, म्हणून आपण भिजत ठेवायचं आहे. किंवा तुम्ही ही धिरडी खाल्ली असेल किंवा तुम्हाला काही माहिती असेल याबद्दल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते पण सांगू शकता की तुमच्या इकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात. आमच्या इथं तर ह्याला धिरडी म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात ते सांगू शकता. बघा, हे असं धिरडी झालेली आहे. तर मस्त आपण असं आंब्याचा रस आणि धिरडी खाऊ शकतो. तर चटणी आवडते म्हणून मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी ताटात वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता.